कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवानगडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबांच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या, धनंजय देशमुखांची विनंती. तर भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी, नामदेव शास्त्रींची ग्वाही. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतात? नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते. राऊतांनी त्यावर लेख लिहावं. सामन्यातील रोखटोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधानी अवस्थेत, तर असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलंय. सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट. पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय. सामनातून दावा. संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. राऊतांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत वाटाघाटी सुरू. मंत्री नितेश राणेंचा दावा. गडी थोडक्यात फुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झालाय. आता 2029 साली बघू. 2029 मध्ये पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदेंचा संकल्प. माझ्यासाठी भाजप पक्ष लकी नाही. मी सगळीकडे विजयी झालोय, मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भाजप पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्री झाले नसते. भाजपच्या पायगुणामुळेच माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवीण दरेकरांचा कोकाटेंवर पलटवार. पवार गटाचे संजीवराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर. अजित पवारांच्या भेटीनंतर संजीवराजे निंबाळकर पक्षप्रवेश करणार. सूत्रांची माहिती. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांची गळाभेट. दोन्ही नेत्यांची गळाभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. आमदार विक्रम काळेंकडून मंत्रिपदाबाबत खदखद व्यक्त. ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली समजलं नाही. संजय बनसोडे माझ्या मागून मंत्री झाले. आमदार विक्रम काळे यांचं वक्तव्य. नवी मुंबईचे काँग्रेसचे नेते प्रभाकर म्हात्रे 8 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. प्रभाकर म्हात्रे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर. सापुतारा घाटात खासगी बस 200 फूट दरीत कोसळून 7 जण ठार तर 15 जणांची प्रकृती गंभीर. नाशिक गुजरात हायवेवरील घटना. अपघातामधील सर्व मृत आणि जखमी मध्य प्रदेशातील. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक. पोलिसांकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या रायफल बंदुका जप्त. चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला. धारधार शस्त्रानं वार केल्यानं प्रवासी जखमी. जागेवर बसण्यावरून वाद झाल्यानं हल्ला केल्याची माहिती. थोड्याच वेळात अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होणार. तर माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव यांच्यात आज अंतिम लढत. इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईत टेनिस क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. माझा कोणताही मुंबई दौरा टेनिस क्रिकेट खेळल्याशिवाय पूर्ण होत नाही. ऋषी सुनक यांचं वक्तव्य. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेमधील अंतिम सामना आज रंगणार. वानखेडे मैदानावर 5वा T20 सामना. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची 3-1 आघाडी. अंडर-19 विश्वचषकात भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव. फिरकीच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.